ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. दांभिक गुरु आणि आस्तिक षडमूर्ख. आता दांभिक म्हणजे मला शिष्याकडून काहीतरी मिळावं. आज जे गुरु आहेत ना, त्यांची भावना काय आहे? मला त्यांना काहीतरी द्यावा. आणि षडमूर्ख, मूर्ख कोणचा? ज्याला शहाणा आणि येडा, अतिशहाणा, त्याला काय म्हणतात? षडमूर्ख. जो अतिशहाणा असतो आणि मग तो मला गुरुकडून काय मिळावा, हा त्या गुरुकडून काय मिळायची अपेक्षा करतो आणि तो शिष्य त्याच्याकडून अपेक्षा करतो. आणि मग दोघं एकमेकाची अपेक्षा करतात. गुरुला काही साध्य होत नाही आणि शिष्याला काही साध्य होत नाही. आणि मग त्यांची भक्ती कशी जाती? फुकट जाते. म्हणून आस्तिक गुरु नको आहे आणि षडमूर्ख हा शिष्य नको आहे. गुरु कसा असावा? माझ्या शिष्याचा विकास व्हावा. आणि शिष्य कसा असावा? माझ्या जीवनाचा विकास मला करायचा आहे. माझ्या जीवनाचा विकास करायकरता तो जे काही ज्ञान सांगल, जी भक्ती तो मनोभावे करील, तर शिष्याचाही विकास होतो आणि गुरुचाही विकास होतो. आणि मग काय होतं? दोघं फेल जातात. काय तर एक गुरुला काय सांगितलं? गुरुनं सांगितलं शिष्याला मारायचं होतं. त्यांनी सांगितलं गुरुना मला मार, पण त्याला मारू नको, कारण मला त्याला काहीतरी द्यायचं आहे. आणि ज्या वेळेला मी त्याला काय देईल, मी दिलेलं तो दुसऱ्याला सांगल. मग ही गुरु परंपरा कशी आहे? पहिलं एक शिष्याला एकच गुरु करायचा. मग मच्छिंद्राना बोध गोरक्ष शिकेला, गोरक्ष वळला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान दिवसार तुझविले. गैनीनाथाना गुरु मच्छिंद्राना बोध कोणाला केला? गैनीला. गैनीना कोणाला केला? निवृत्तीला. आणि निवृत्तीना कोणाला केला? साऱ्या जगाला केला. आज हा वारकरी संप्रदाय. म्हणजे ही जी आपली परंपरा आहे, हिचा विकास व्हावा, ही भावना ज्या गुरुत आहे तो सद्गुरू. आणि मी जो माझं हे ज्ञान आहे गुरुचं, मी ते वाढवायचा प्रयत्न करीन, तो शिष्य. म्हणून ही जी परंपरा आहे मी वाढवील. याच्याकरता आपण विकास करायचा आहे. ज्ञान कमवा आणि मला जे जे आपणाचे ठावे ते दुसऱ्याचे शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. गंगा वाहत असती, वारा वाहत असतो, ज्ञान हे सुद्धा वाहत असतं. जे आपल्याला येतं आहे ते आपण दुसऱ्याला शिकवावा. जय भैरवनाथ.